हॅलो एव्हरीवन, आज आपण करणार आहोत कंटोळ्याची भाजी। ती भाजी कापायची आहे, नंतर मग त्यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत, मग चिरायची आहे आणि फोडणीसाठी आपल्याला कांदा लसूण लागणार आहे। तर आपण तव्यामध्ये कांदा लसूण नंतर थोडंसं मीठ टाकणार आहोत, मग मसाला टाकणार आहोत, मग हळद टाकणार आहोत आणि तो कांदा थोडासा लाल झाला की आपण त्याच्यामध्ये चिरलेली भाजी टाकणार आहोत आणि ती भाजी थोडं मिक्स करून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं। या भाजीचे असे बेनिफिट्स आहे की आपल्याला सर्दी होत नाही आणि आपलं वजन पण कंट्रोल करण्यासाठी या भाजीचं महत्त्व आहे। आणि अशी वाफवायला ठेवायची भाजी आणि ती भाजी अशी दिसते शिजल्यावर। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं खोबरं ॲड करायचं चवीसाठी आणि आपली भाजी आता रेडी आहे खाण्यासाठी। बघा किती छान दिसते भाजी। तुम्ही पण ट्राय करा ही भाजी, कारण ही फक्त पावसाळ्यात येते, जून जुलै महिन्यामध्ये, जून जुलै ऑगस्टमध्ये। तर ही भाजी खूप फायदेशीर आहे, त्याचे बेनिफिट्स खूप आहेत। थँक्यू, बाय बाय।